आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी उसळलेली आहे। आषाढी एकादशी सोहळा निमित्ताने पंढरपूर वारकऱ्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेला आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा उसळलेला असून वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। टाळमृदुंगाच्या गजरात अभंगाच्या तालावर वारकरी अगदी तल्लीन झालेत, तर ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली, तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली। पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातील एक आनंदाचा क्षण असून महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्यावी असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला घातलंय। तर महाराष्ट्राची काळजी आणि सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी, ज्यांना दुर्बुद्धी सुचली त्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी पाहिलंय असा टोला सुद्धा विरोधकांना लगावलाय। तर बळीराजा आणि सर्व समाज सुखी समाधानी व्हावेत हेच मागणं असल्याचं सीएम देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला साकडं घातलंय। विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे। खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं। तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही, कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती आहे। पण तरी देखील भक्तांना राहवत नाही, त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो। निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे उद्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे, आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं। आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे। पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही। तो दुकानदार असो, तो घर मालक असो, तो सामान्य माणूस असो, कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे। अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत। पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत। माऊली नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरलेले आहेत। कैलास दामू उगले, कल्पना कैलास उगले हे मानाचे वारकरी ठरलेले आहेत। उगले दाम्पत्य मागील 12 वर्षांपासून वारी करतंय, तर पांडुरंगाची महापूजा करण्याचं भाग्य त्यांना लाभलंय। नाशिक जिल्ह्यामधील हे उगले कुटुंब यांनी विचारही केला नसेल असं यांच्यासोबत आज घडलंय। ते मानाचे वारकरी ठरलेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत त्यांनी आज महापूजा केली आहे। माऊली, काय भारी वाटतं आज? लय भारी, लय भारी, लय असं मन भरलं आणि खूप गोड वाटतं। किती वर्षापासून वारी करता? 15 वर्ष। आता आळंदीपासून आलो आम्ही चालत। 15 वर्षापासून दरवर्षी वारी करता, त्याचं फळ मिळालं। तर आज मग एवढं मोठं सौभाग्य तुम्हाला मिळालंय काय? लाभलंय। मग जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्ही मानाचे वारकरी ठरलेले, काय केलं तुम्ही सगळ्यात आधी? काहीच नव्हतं, म्हणजे बसलो होतो तिथं पायरीवर आणि वरती आलं, त्यांनी विचारलं तुम्ही जोडी येईल का? म्हणे हो, म्हणे माळकरी आहे का? हो, तुम्हाला भेटलं। माऊली, पंढरपुरात भाविकांची गर्दी उसळली आहे। जणू वैष्णवांचा मेळा इकडे भरलेला असून वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। टाळमृदुंगाचा गजर आणि अभंगाच्या तालामध्ये वारकरी तल्लीन झालेत। ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमलेली आहे। टाळमृदुंगाच्या गजरामध्ये दिंड्या, पालख्या पंढरपुरात आल्यात आणि पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। भक्तीचा महासागर उसळलाय। आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्ताने पंढरी अगदी दुमदुमून गेलेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे।
नतमस्तक झाल्यानंतर त्याला जे पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या जीवे गोड तिनं अक्षराचा रस अमृत दयास फिके पुढे ही जी अनुभूती आहे ती प्रत्येक वारकऱ्याला पाहायला मिळते आणि हेच साजरे गुजे रूप पाहण्यासाठी प्रत्येक वारकरी तासन तास विशेषतः दर्शन रांगेमध्ये देखील या ठिकाणी उपस्थित असतो आणि एकदा का रूप पाहिलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती सुख देखील पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरकासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. तर आज आषाढी वारीनिमित्ताने पंढरपूरमध्ये संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यात. चंद्रभागेच्या तीरावरती स्नानासाठी वैष्णवांचा मेळा भरलाय. या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक वाळवंटातून वाट काढत महाद्वाराच्या समोरील घाटावरून जात आहेत आणि विठ्ठलाचं आज दर्शन नाही झालं तरी किमान कळसाचं तरी दर्शन घेतल्यानंतर वारकरी समाधान व्यक्त करतायत. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. आज आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा एक मोठा उत्साहाचा दिवस. देहू ते पंढरपूर ज्या उत्साहाने चालत आलेले वारकरी आज आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करतात. स्नान केल्यानंतर चंद्रभागेमधून वाळवंट तुळवत महाद्वाराकडे जातात. आपण पाहू शकतो की चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरती आज तुफान गर्दी आहे. लोकांमध्ये एक जल्लोष आहे, वातावरण आनंदाचं आहे. वारकरी ज्या उत्साहाने पहिल्या दिवसापासून निघाला होता त्याच दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह आहे. म्हणजे जवळजवळ वाळवंटामध्ये पाय ठेवायची जागा नाही, एवढी मोठी गर्दी. आपण आता सध्या उभे आहोत महाद्वाराच्या समोरच्या घाटावरती. महाद्वाराच्या घाटावरती जाताना लोकांची संख्या दिसते की पंढरपूरला आल्यानंतर दिंडीतील लोक पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करतील, नामदेवाचं पुंडलिकाच्या पायरीचं दर्शन घेऊन नंतर महाद्वाराकडे कूच केली जाते. महाद्वाराकडे जाताना पांडुरंगाच्या कळसाकडे वर हात करून पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं. त्याला कदाचित पांडुरंगाला ते दर्शन होईल की नाही, पण कळसाचं दर्शन मात्र नक्की होईल असा आज वारकऱ्यांमध्ये फार मोठा दिवस आनंदाचा दिवस आहे. प्रवीण शेट्टीचा मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. तर चंद्रभागा तीरावरती आपल्याला मेळा बघायला मिळतो. पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. अगदी वाळवंट तुडवत असंख्य वारकरी, असंख्य विठ्ठल भक्त आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्याला येताना दिसत आहेत. तर राज्यामध्ये सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जाते आणि पंढरपुरात या आनंद सोहळ्याला प्रसिद्ध गायिका शर्मिला शिंदे आणि गायक अशोक गायकवाड यांनी सुरांचा साथ चढवलाय. बघूया. भुई सारी भिजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे, मन माझे नाचे. पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे, मन माझे नाचे. दिंडी मागे दिंडी जशी लाटे मागे लाट, ज्ञानोबाची तुकोबाची, ज्ञानोबाची तुकोबाची उराउरी भेट. मिरवीत नेते नामा रंगल्याचे राजे, पालखीच्या संगे आज मन माझे. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. बंधु माय बापा लागे आस दर्शनाची, दत्ता म्हणे ऐका नाथ हाक पामराची. अल्पबुद्धी माझी देवा भक्ती मीरसान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. पुढील सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. आषाढी एकादशी निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते.
ज्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक देहू नगरीमध्ये येऊन विठू माऊली आणि तुकोबांचं दर्शन घेतात। आषाढी एकादशी निमित्ताने हजारो फुलांचा वापर करत आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरामध्ये आज सकाळपासूनच भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसत आहे। कारण की आषाढ एकादशी निमित्त ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जाता येत नाही असे भाविक भक्त संपूर्ण आज पहाटेपासूनच इथं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर या संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी सुंदर फुलांची सजावट केलेली, रंगबेरंगी ही अशी संपूर्ण फुलांची सजावट आहे। या फुलांच्या सुगंधामुळे हा संपूर्ण मंदिर जो परिसर दरवळून निघालेला आहे। तसेच विठू माऊली आणि रुक्मिणी माता यांना फळांची आरासाई करण्यात आलेली। आपण जर पाहायला गेलं तर फळांचा आणि तुळशीचा हार या विठू माऊली आणि रुक्मिणीला घालण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर आज पहाटेपासूनच येथे ही संपूर्ण भाविक भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जाता येत नाही असे भाविक भक्त संपूर्ण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या देऊमध्ये आज सकाळपासून आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। गणेश जोडम, न्यूज 18 लोकमत, देहू। माऊली आषाढी एकादशी निमित्ताने बीडच्या कडा या ठिकाणी मोतीलाल कोठारी विद्यालयात विद्यार्थ्यांनी आषाढी पालखी दिंडी काढत रिंगण सोहळा साजरा केलेला आहे। कडा शहरामधून विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रथामधून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची दिंडी काढण्यात आली। यावेळेला विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी फुगड्या खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला। तर इकडे जळगावमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळा या ठिकाणी विठ्ठल मंदिर संस्थानकडून दरवर्षीप्रमाणे रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या उत्साहामध्ये रथोत्सवाचं आयोजन केलं आणि या रथोत्सवाला 150 वर्षांची मोठी परंपरा आहे। या रथोत्सवात विठ्ठल पांडुरंगाची वेशभूषा तसंच देवीच्या वेशभूषेत असलेले सोंगाड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं होतं। ते संपूर्ण पिंपराळामधील परिसर विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय। इकडे साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये सुद्धा आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। भाविकांच्या गर्दीने साई नगरी फुलून गेली आहे। हजारो भक्तांना मंदिर प्रसादालयामध्ये साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद दिला जातोय। तब्बल 13 टन साहित्य वापरत साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी भाविकांसाठी बनवण्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्ताने पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सगळे पुणेकर पांडुरंगाची चरणी लीन होताना दिसतात आणि दरवर्षीप्रमाणेच मंदिराच्या गाभाऱ्याला सुंदर अशी फुलांची आकर्षक सजावट सुद्धा केली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच संत तुकाराम महाराजांची देखणी अशी रांगोळी काढत येणाऱ्या भक्तांचं स्वागत या आषाढी एकादशी निमित्ताने मंदिर प्रशासनाकडून केलं जात आहे। आषाढी एकादशीचा उत्साह जसा पंढरपुरात दिसून येतोय तसंच नांदेडमधील अनेक शाळांमध्ये दिंडी काढण्यात आली। विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत। यावेळेला दिंडीचं गोल रिंगण सुद्धा पार पडलेलं आहे। टाळ मृदुंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष सुद्धा करण्यात आला। तर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातून भव्य अशी दिंडी काढण्यात आली आणि दिंडीमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा उपस्थिती लावली। अब्दुल सत्तार यांनी पालखीतील विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसंच भाविकांशी त्यांनी संवाद सुद्धा साधला। यावेळेला भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं। आषाढी एकादशी निमित्ताने शेगावमध्ये भक्तांनी अलोट गर्दी केली आहे। गजानन महाराजांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक झाले। अगदी रात्रीपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्यात। प्रचंड गर्दीत सुद्धा भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। इकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने बालवारकऱ्यांचा रिंगण सोहळा रंगलेला आहे। चिमुकलांनी अंगावरती पांढरं धोतर उपरणं, गळ्यामध्ये टाळ, डोक्यावरती गांधी टोपी अशी पारंपरिक वेशभूषा परिधान केली आणि तसंच हाती भगव्या पताका घेत रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणत टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये विठ्ठल नामाचा गजर केलेला आहे। रिंगण सोहळ्याच्या आधी दिंडी सुद्धा काढण्यात आली आहे।
इकडे परभणी जिल्ह्यामध्ये आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. आषाढी एकादशी निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये बाळगोपाळ सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा करत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला या जयघोषामध्ये या परिसरातील श्री क्षेत्र कौंढण्यपूर इथले विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. विदर्भातील भाविक पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ शकत नाहीत, ते कौंढण्यपुरामध्ये रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. कौंढण्यपूर हे रुक्मिणी मातेचं आणि 5 सतीचं हे माहेर आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रुक्मिणी मातेचा माहेरून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे. तर राज्यभरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होते आणि ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने सण साजरे केले जातोय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या वडझिरे या गावातील शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्या मंदिर आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे. आषाढमधील विशेष रिंगण सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडला. अश्व आणि मेंढरांचाही रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. तर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी फुगडी खेळत आनंद साजरा केला आहे.